आणि आता बातमी आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या पाहणी दौऱ्यासंदर्भातली। कारण छगन भुजबळ येवल्यामध्ये पोहोचलेले होते। 2 ते 3 दिवसांपूर्वी जो जोरदार पाऊस झाला त्यामुळे नुकसान झालेलं होतं आणि त्याची पाहणी आता छगन भुजबळांनी केलेली आहे आणि त्यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात। पावसाने मका, सोयाबीन, कांदा याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। काही पिकं अक्षरशः झोपली आहेत तर काही शेतात पाणीच पाणी अशी स्थिती आहे। या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी छगन भुजबळ यांनी येवला तालुक्यातल्या नुकसानाची पाहणी केली आणि तिकडे संवाद साधला। हे काम एवढं मोठं अजस्र आहे ना की त्यामुळे तो तुम्ही आता काल सुरू केलं ना आज संपेल अशी परिस्थिती नाही आहे। पण अधिकाऱ्यांना पण ते व्यवस्थित त्याचं जे आहे ते डॉक्युमेंट्स तयार करायला पाहिजेत, कागदपत्र तयार करायला पाहिजे। 2-1 दिवसामध्ये हे सगळं पूर्ण करू आणि जिथे जिथे जे आहे या पावसाचा कहर झालेला नाही त्या ठिकाणचे अधिकारी सुद्धा ज्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी ते अधिकारी घेतले जातील मदतीसाठी। त्याच्यामुळे जे आहे ते काम जे तुम्ही म्हणतात ते शक्य तितक्या लवकर